बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात सुरू असलेल्या बहुचर्चित लेंडी धरण प्रकल्पाच्या गळभरणीच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कामाच्या गुणवत्तेवर गंभीर आरोप केले आहेत। नेमके काय आहेत हे आरोप आणि का देण्यात आला आमरण उपोषणाचा इशारा? पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। मुखेड तालुक्यात सुरू असलेल्या लेंडी धरण प्रकल्पाच्या गळभरणीच्या कामाची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पोहोचले। पाहणीदरम्यान गळभरणीसाठी आवश्यक असलेला दर्जेदार मुरुम वापरण्याऐवजी माती मिश्रित व भुसभुशीत स्वरूपाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला। तसेच गळभरणीचे थाट तयार करताना आवश्यक पाण्याचा वापर क्युरिंग आणि रोलरद्वारे दाबाई केली जात नसल्याचेही पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले। याशिवाय धरणाच्या पिचन परिसरात रिजेक्ट आणि वेस्टेज मटेरियल मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला। लेंडी नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा होत असल्याचाही मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला। विशेष बाब म्हणजे पाहणीदरम्यान प्रकल्प कार्यालयातील कोणतेही वरिष्ठ अधिकारी किंवा तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नसल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले। त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत आणखी शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे। या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात येईल असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदेड जिल्हा उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, देगलूर मतदारसंघ अध्यक्ष पांडू पाटील आणि शिवसेना नेते भगवान जाधव यांनी दिला आहे। लेंडी धरण प्रकल्पातील कामाच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेले हे आरोप कितपत खरे आहेत याची चौकशी झाल्यानंतरच वास्तव समोर येणार आहे। मात्र या आरोपांमुळे पुन्हा एकदा सार्वजनिक कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत। या प्रकरणातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी NCN न्यूज टीव्हीला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। NCN न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता लेंडी धरण हा नांदेड जिल्ह्यातला प्रसिद्ध धरण या ठिकाणी होत आहे आणि लेंडी धरणाच्या बद्दल आपल्याला या ठिकाणी आम्ही 2025 मध्ये वारंवार माहिती दिली होतो आणि त्याच्यानंतर पाहू शकता 2025 ऑगस्ट महिन्यामध्ये मोठी या ठिकाणी ढगफुटी अतिवृष्टी होऊन 5 गावांमध्ये मोठी जीवितहानी या ठिकाणी झाली होती। 5 व्यक्ती आणि हजारो जनावरे या ठिकाणी मेले होते। त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2026च्या आता आपण पाहू शकता मान्सून अगोदर आम्ही या धरणाच्या पाळूवर आलेलो आहोत आणि या ठिकाणची परिस्थिती दाखवण्यासाठी लाईव्ह चित्र या ठिकाणी करत आहोत। आणि आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश पाटील जिल्हा प्रमुख आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि या ठिकाणचं कशा पद्धतीने कार्य आणि काम चालू आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत। आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक कामं या ठिकाणी निकट दर्जाचे होत आहे असं सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। काय सांगणार आपण या ठिकाणी आलात भेट द्यायला या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र तेलंगणा या राज्याच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या या लेंडी प्रकल्पाच्या गळभरणीचं काम सध्या त्या कन्स्ट्रक्शनला कधी कोणत्या पाईपलाईनशिवाय लेंडीशिवाय कोणतं काम केल्यात आलं अशा सुजाता कन्स्ट्रक्शनला धाराशिवच्या कन्स्ट्रक्शनला या ठिकाणी महत्त्वाचं लेंडी धरणाच्या गळभरणीचं काम या ठिकाणी कोणत्या दळभद्री अधिकाऱ्यानं कोणत्या दळभद्री सरकारनं केलं आहे हा प्रश्न या ठिकाणी चिन्ह निर्माण होते। इथलं काम अतिशय गळभरणीचं काम जे अंतिम टप्प्यातलं जे काम आहे 397 याच्यावरचं हे काम अतिशय निकट दर्जाचं अतिशय दुय्यम दर्जाचं या ठिकाणी काम चालू आहे। रेतीसुद्धा माती मिश्रित रेती आहे। मुरुम लाल नावाचा माती मिश्रित या ठिकाणी मुरुम आहे। सगळ्या बाबतीतलं या ठिकाणी अतिशय निकट दर्जाचं काम या ठिकाणी चालू आहे। येणाऱ्या भविष्य काळामध्ये या धरण फुटून जे आमचे खालचे जे गावं आहेत देगलूर, गोजेगाव, खानापूर, शहापूर, नरंगल ह्या गावांना जसं पानशेतचं धरण फुटलं होतं निकट दर्जाचं काम झाल्यामुळं पायाभरणीचं काम झाल्यामुळं तसं लेंडी धरणाचं काम या ठिकाणी निकट दर्जाचं होत असल्यामुळं हे धरण आमच्या उसाला हे धरण नसून हे आमच्या उसाला मरण असण्यासारखं आहे। निकट दर्जाचं काम होत असल्यामुळं केव्हाही हे धरण या ठिकाणी फुटून या ठिकाणी आमच्या गावाच्या गावं माणसाच्या माणसं जनावर या ठिकाणी येणाऱ्या भविष्य काळामध्ये मोठी दुर्घटना होण्याची या ठिकाणी शक्यता आहे। म्हणून मला शासनाला प्रशासनाला लेंडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला या ठिकाणी विनंती करायची आहे। वरचं जे काम चालू आहे ते
काम या ठिकाणी बंद करण्यात यावं. कोणत्या या ठिकाणी काढून टाकून देऊन पुन्हा नव्यानं या ठिकाणी करण्यात यावं. त्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईला आझाद मैदानावर या ठिकाणी तीव्र जन आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल आणि आपल्या लेंडी प्रकल्पच्या कार्यालयाला या ठिकाणी चालक करून या ठिकाणी जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी आपल्याला या ठिकाणी देतो. आपण या ठिकाणी झाल्यापासून लेंडी कार्यालयाची कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी लेंडी प्रकल्पचा कोणता खरं तर या ठिकाणी गेल्या वर्षीच मोठी दुर्घटना या ठिकाणी झाली होती. 12 या ठिकाणी मृत्युमुखी पावले होते. अनेक जनावर या ठिकाणी वाहून गेले होते. अतिशय जीवघेणा हा प्रकार गेल्या वर्षी झाला होता. यावर्षी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी थांबवून काम चांगलं अंदाजपत्रकाप्रमाणे काम या ठिकाणी चांगलं करून घेणं हे त्यांचं काम होतं. पण या ठिकाणी कोणताही अधिकारी लेंडी प्रकल्पचा कोणताही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही. जे काय ते सुजाता कंस्ट्रक्शनचे कर्मचारी कामगार या ठिकाणी दिसून येत आहेत. लगतच ते कामचं पिचिंगच्या बाजूलाच या ठिकाणी खोदकाम करून तिथलीच जे पुढे कंपनीनं जे रिएक्ट केलेला माल होता, पुढे कंपनीनं जे टाकून दिलेला निकट दर्जाचा माल होता, तोच माल खोदून तोच माल या ठिकाणी वापरण्यात येत आहे. अतिशय निकट दर्जाचं काम या ठिकाणी आहे. अनेकाचा जीवाला धोका भविष्य काळात होऊ शकतो. म्हणून आम्ही या ठिकाणी हे पाहणी करण्यासाठी आलो. हे काम थांबवावं आणि निकट दर्जाचं जे मटेरियल या ठिकाणी टाकलेलं आहे ते मटेरियल पूर्ण या ठिकाणी काढून टाकून देण्यात यावं. अन्यथा याचे गंभीर परिणाम शासनाला प्रशासनाला भोगावं लागतील. आणि हे जर काम असंच राहिलं तर जनतेला येणाऱ्या काही भविष्य काळामध्ये जसं पानशेतचं धरण फुटलं होतं तसं हे धरण लेंडी धरण फुटून अनेक लोक अनेक गावं या ठिकाणी वाहून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. म्हणून हे काम त्वरित या ठिकाणी अंदाजपत्रकाप्रमाणे चांगल्या दर्जाचं मटेरियल या ठिकाणी वापरून हे काम करण्यात यावं. अन्यथा आपल्याला जनतेच्या रोषाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल. उपस्थित झाला काय दिसून आलं आपल्याला? आज आपण या ठिकाणी पाहू शकता अतिशय महत्त्वाचं काम या दोन राज्याला ज्या पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. 60% इन्व्हेस्टमेंट तेलंगणा सरकारचं आहे आणि 40% इन्व्हेस्टमेंट हे महाराष्ट्र सरकारचं आहे. हे लेंडी धरण गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे. वेळोवेळी हे धरण वेगवेगळ्या माध्यमातून बंद पडण्याचं काम या ठिकाणी होत आहे. वेगवेगळे पैसे पुरवठा करून सुद्धा हा धरण या ठिकाणी बंद होत आहे. गेल्या वर्षीची दुर्घटना या ठिकाणी झालेली आहे. या धरणाच्या माध्यमातून एकही दरवाजा न बंद करता फक्त गळभरणीचं काम चालू असताना गेल्या 5 गावाला या ठिकाणी पुराचा धोका झाला होता. या ठिकाणी 5 जणांचे किंवा 12 जणांचे या ठिकाणी मृत्यू पडले होते. शेकडो असे जनावरे या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते आणि बऱ्याच गावाचं शेतीचं नुकसान या धरणाच्या पाण्याच्या बॅकवॉटरनं या ठिकाणी नुकसान झालेलं होतं. पण यावर्षी या ठिकाणचे 5 दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत. जर कोणत्याही पद्धतीचं काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम न होता 5 दरवाजे बंद केलेले आहेत. जर एखाद्या वेळेस जर या ठिकाणी मोठा जर पाऊस झाला तर गेल्या वर्षीपेक्षा भयावह परिस्थिती या ठिकाणी उद्भवल्याशिवाय राहणार नाही. या देगलूर तालुका असेल, मुखेड तालुका असेल किंवा तेलंगणाचा परिसर असेल, या नदीला या लेंडी नदीला जे काही बाजूचे गाव आहेत त्या पुराचा धोका या ठिकाणी संभावना 100% झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी चालू आहे. वाळू मिश्रित, दगड मिश्रित आणि मूळ मिश्रित माती मिश्रित काम या ठिकाणी होत आहे. गळभरणीचं काम तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी भेगा पडलेली आहेत. अशा फक्त या ठिकाणी ज्या रुलरच्या माध्यमातून शेपूट रुलरच्या माध्यमातून या ठिकाणी दबाई करायला पाहिजे होतं. पण या ठिकाणी फक्त लेवल मशीनच्या माध्यमातून लेवल रुलरच्या माध्यमातून या ठिकाणी दबाई होत आहे. अशा पद्धतीने एकदम निकृष्ट काम या लेंडी धरणाचं या ठिकाणी चालू आहे. आणि या ठिकाणची जी वाहतूक आहे किमान एक अर्ध्या किलोमीटर किंवा 4 किलोमीटरच्या अंतरावर या दगडाचं असेल, वाळूचं असेल, या ठिकाणच्या भरणाचं असेल, तिथून या ठिकाणी टिपरच्या माध्यमातून या ठिकाणी गळभरणीचं काम व्हायला पाहिजे होतं. पण फक्त मुळे कंपनीच्या माध्यमातून जे काही या ठिकाणचं वेस्टेज मटेरियल या टाकलेले आहे ते मटेरियलच पुन्हा या गळभरणीला वापरत आहेत. म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचा माल. ना कोणती टेस्टिंग नाही, ना कोणत्या सॉईल टेस्टिंग नाही, ना कोणती मातीची टेस्टिंग, ना कोणत्याही पद्धतीची टेस्टिंग न करता टेस्टिंग रिपोर्ट न टेस्ट करता वरून रिपोर्ट येत आहे. आणि कोणत्या एका मोठ्या अधिकाऱ्याच्या असेल किंवा मोठ्या नेत्याच्या माध्यमातून त्यांच्या हाताशी धरून या धरणाचं काम होत आहे. जाधव असतील, चौगुले असतील, जे काही इंजिनियर आहेत त्यांच्या मनमानी कारभार या
लेंडी धरणावरती चालू आहे ते कुठेतरी थांबले गेलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचं प्रोजेक्ट गेल्या 40 वर्षापासून या जनतेनं जे स्वप्न पाहिलेलं होतं लेंडी धरणाचं, ते स्वप्न सत्यात उतरताना आपल्याला दिसत आहे. पण एक चांगल्या पद्धतीने काम न होता फक्त त्या लेंडी धरणाचं जे काही बॉम्ब आहे ते उशया बाळगण्याचं काम या माध्यमातून होत आहे. ते कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. जे वेस्टेज मटेरियल आहे एक अतिशय निकृष्ट दर्जाचं ते मटेरियल बाहेर टाकलं गेलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं जे मटेरियल आहे ते 2 किलोमीटर असेल, 4 किलोमीटर असेल, 5 किलोमीटर त्या तिथून या ठिकाणी आणलं गेलं पाहिजे. फक्त तुम्ही पाहू शकता या बाजूला फक्त 50 मीटर असेल किंवा 60 मीटर 100 मीटरच्या अंतराच्या मधून या ठिकाणी JCBच्या माध्यमातून गाळ या ठिकाणी उपसणी केली जात आहे, दगड उपसणी केली जात आहे, त्याला लगत असे उपसणी केलं जात आहे. जर धोका जर होत असेल तर या ठिकाणचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे, ते कुठेतरी थांबले गेलं पाहिजे. एवढीच मागणी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देगलूरच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करत आहोत. शासनाला जागा करण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही पोहोचवत आहोत. ते कुठेतरी पोहोचलं पाहिजे आणि हा काम चांगल्या पद्धतीने दर्जेदार झालं पाहिजे. चांगल्या मटेरियलचा उपयोग झालं पाहिजे. चांगल्या ज्या सुजाता कन्स्ट्रक्शनला हे काम दिलेलं आहे ते कन्स्ट्रक्शन हे फक्त पाईपलाईन करण्याचं काम आणि या पाईपलाईनचे नाल्या काम बांधकामाचे जे कन्स्ट्रक्शन आहेत त्या कन्स्ट्रक्शनला देऊन या 25 कोटी असे 100 कोटीचं जे काही प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आपला शासनाचा पैसा हा मातीत जात आहे, ते कुठे थांबलं गेलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता पाण्याचा कोणत्याही पद्धतीचा वापर या ठिकाणी दबाईच्या मशीनच्या माध्यमातून होत नाही. धूळ उडत आहे, माती टेस्टिंग होत नाही, दबाई होत नाही, शेपूट रोलरचा वापर होत नाही, गळभरणीला चांगल्या मुरुमाचा वापर होत नाही. जे मुरुम या ठिकाणी पाहिजे लाल मुरुम असेल त्या मुरुमाचा वापर या ठिकाणी दिसत नाही. भुरट असलेले मुरुम माती मिश्रित, मूळ मिश्रित आणि माती मिश्रित मुरुमाचा वापर या ठिकाणी होत आहे. त्या पद्धतीनं जर वापर झाला तर येणाऱ्या काळामध्ये अतिशय भयावह परिस्थिती होऊन पानशेतचा जसा पुण्याला पानशेतचं धरण फुटल्यानंतर जे परिस्थिती उद्भवली होती, बऱ्याच शेकडो गावं हे पाण्यामध्ये गेले होते. तिथले इंजिनियर असतील, जीवित आणि इंजिनियरांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. तशाच पद्धतीची आत्महत्या न करायला पाहिजे म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या ठिकाणी आला पाहिजे. चौगुले असेल, जाधव असेल, त्यांनी वैयक्तिक या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी झालं पाहिजे. एवढीच मागणी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करत आहोत. ते कुठेतरी शासन दरबारी पोहोचायला पाहिजे. आपण या ठिकाणी पाहू शकता जे नियमावलीप्रमाणे काम आहे ते चलत नाही असं या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या ठिकाणी आरोप करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी प्लेन रोलर वापरतात, ते शेपट रोलर चालत नाही आणि पाणी या ठिकाणी क्युरिंग होत नाही. अशा पद्धतीचे अनेक जे प्रश्न होते ते त्यांनी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आणि जर हे अशा पद्धतीचं काम चालू राहिलं तर ते येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी उपोषण करणार आहेत आणि काम बंद करण्याची मागणी सुद्धा करणार आहोत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅमेरामन मी साकपडेल यांचे न्यूज TV.